बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, हटके विषय मी तुम्हाला दररोज एक विषय दाखवतोय। मी आता कळंब शहरामध्ये आहे आणि इथं 1995च्या 10वीच्या वर्गात शिकणारे जे सर्व वर्गमित्र आहेत, या वर्गमित्रांनी गेट टुगेदर ऐवजी इथं शेतकऱ्यासाठी कृषी महोत्सव, कृषी प्रदर्शन, खूप मोठा मेळावा भरवलेला आहे कळंब शहरामध्ये। उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे शहर आहे, तालुका आहे कळंब। इथंच आता कृषी प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यासाठी खास भरवलंय। गेट टुगेदरवर इतर खर्च न करता, वायपट खर्च न करता इथं आता गेट टुगेदर हा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून इथं बघायला मिळणार आहे। आपल्यासोबत मी आतमध्ये जाणार आहे। मात्र हा कार्यक्रम कोणी भरवला आहे, काय नेमकं यांचा काय उद्देश आहे, या कार्यक्रमाचा फायदा काय होणार आहे, आपण आतमध्ये जाणार आहे थोडं। आणि इथं कृषी प्रदर्शन जे भरवलेलं आहे, इथं वर दाखवा, इथं बघा, प्रदर्शनासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत म्हणून इथं शेतकऱ्याचा खूप मोठा इथं फोटो लावण्यात आलेला आहे। आणि इकडे बैल सुद्धा उभा करण्यात आले। शेतीचं शेतामध्ये बैल, इकडे एक बैल आहे आणि तिकडे एक बैल आहे, म्हणजे असं प्रदर्शन आहे इथं भरवलेलं। आतमध्ये जाणार आहेत आपण, नेमकं काय प्रदर्शनामध्ये असणार आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। इथं 2 गेट करण्यात आलेले आहेत। इथं वर लिहिलेलं आहे, फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशन आयोजित किसान मित्र कृषी प्रदर्शन कळंब 2025। इकडे वर वेगवेगळे चित्र लावण्यात आलेले आहेत। तिकडे या बाजूला पोस्टर डिजिटल लावण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला सर्व या कृषी प्रदर्शनामध्ये नेमकं कृषी प्रदर्शन भरवण्याचा काय उद्देश आहे आणि कशासाठी कृषी प्रदर्शन भरवलंय मी दाखवणार आहे। आतमध्ये कॅमेरा दाखवा तिकडं आणि पुढे या इकडं। मी तुम्हाला सर्व कृषी प्रदर्शन जे आहे ते कसं असणार आहे, मध्ये काय आलेलं, विशेष काय आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। मी आता आतमध्ये प्रवेश केलाय, त्यापूर्वी सांगतो मी तुम्हाला, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 3,70,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा। तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या मुलाखती, नेमकं हटके आणि नेमकं वेगळं काय दिसणार आहे जिल्ह्यामध्ये तात्काळ आम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल। मी आता कृषी प्रदर्शनात इथं आतमध्ये प्रवेश केलेला आहे। इथं डाव्या बाजूला इथं लासण्याचं, इथं समुद्राने, इथं स्वामी यांचं नामांकित स्वयंघोषित हे संशोधित बहुउद्देशीय कडबाकुटी यंत्र इथं लावलेलं आहे। हे आपल्या इथलं उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं लासोना गाव येत आहे। समुद्राणी आणि लासोना तालुक्यात गाव आहे। तिकडून तुम्हाला धाराशिवरून यायचं असेल तर सांजा मार्गे समुद्राणीला यायला रस्ता आहे, सांजावरून यावं लागतंय। आणि त्या गावचं हे लासोन्याचं कृषी प्रदर्शन आहे। ते कडबाकुटी लावण्यात आली आहे कृषी प्रदर्शनामध्ये। बघा आता हे हा जो आहे ना, इथं बारीक केलेलं आहे, त्याला कडबा बारीक केलेला आहे त्यांनी। कडबाकुटीचं इथे यंत्र प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। यंत्राचं नेमकं काय आहे आणि हे कोणी भरवलंय नेमकं, इथं मंडळी दिसत आहे, जॉकेट लावलेलं आहे त्यांनी, निळ्या जॉकेटवर आहे ते शेतकऱ्याचा लोगो आहे, इथं दाखवा लोगो, आणि इथं लोगो लावलेला आहे इथं। आणि फ्रेंड्स फॉर एव्हर बी टुगेदर गेट टुगेदर नाही गेट टुगेदर फक्त मौज मस्तीसाठी आणि बी टुगेदर कायमसाठी। बरं, नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव डॉक्टर अभिजित लोंढे। बरं, हे असे का बरं घातले ते जॉकेट तुम्ही सगळे? सर, आमच्या फ्रेंड्स फॉर युअर फाउंडेशननं हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे। आम्ही जे आयोजक आहोत, आयोजक सामान्य गर्दीमधून थोडासा वेगळा दिसावा, आलेली अडचण त्याला सांगावी आणि त्यातून त्याचं संख्येचं निरसन व्हावं, यासाठी ते आम्ही केलेलं आहे। बरं, तुमचं मला सांगा, तुमचं नाव काय पूर्ण? तुमचं? अभिजित रामकृष्ण लोंढे। बरं, हे कोणी भरवलं नेमकं? हे आमच्या ग्रुपनं भरवलेलं आहे, फ्रेंड्स फॉर युअर फाउंडेशन। त्याचे ओपनिंग कधी झालं त्या ग्रुपचं? 1995-96 साली 10वी मध्ये शिकणारे आम्ही सर्व वर्गमित्र, म्हणजे 1995-96 ला तुम्ही 10वीत होते? हो, आम्ही 10वीत शिकणारे सर्व वर्गमित्र आहोत। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे फाउंडेशन स्थापन केलं आणि या फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही बरेचसे काम, सामाजिक कार्य असू द्या, वैयक्तिक कार्य असू द्या, आम्ही करतो, त्याच्यापासून आम जनतेला काहीतरी फायदा मिळेल। आता तुम्ही हे जे प्रदर्शन भरवलं, हे सुरुवातीला आता पहिल्यांदाच भरवलं, याच्या अगोदर काय भरवलं होतं काय? याच्या अगोदर जे प्रदर्शन भरवलं होतं ते गेल्या 4 वर्षापूर्वी भरवलं होतं। हा या भागामध्ये झालेला पहिला प्रयत्न होता। आता त्या प्रयत्नामध्ये बऱ्याचशा काय उणिवा शिल्लक राहिल्या होत्या, त्या उणिवा भरून काढण्यासाठी म्हणून आम्ही यावर्षी हे प्रदर्शन पुन्हा भरवलं। अच्छा, किती दुकानं इथे आलेली आहेत, काय कसं असणार आहे? अंदाजे 112 दुकानं आलेली आहेत आणि त्या दुकानांमध्ये शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला
सर्वांना एकत्र करून आम्ही व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे आम्ही प्रदर्शन भरवलेलं आहे. आता तुम्ही बघत असाल की या प्रदर्शनामध्ये आतापर्यंत आपण चालत आलो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत. जसं की हा एक स्टॉल आपण बघूया. महिलाचा स्टॉल कुठं तर दिसला होता इथे. इथे नाही, महिलांचा स्टॉल हा आहे. या महिला आहेत. ह्या महिला आपल्याकडं सातारच्या पलीकडून आलेल्या कोल्हापूरच्या आहेत. यांनी आणलेली ही जवस आहे. ही जवस आळशी जवस म्हणून ओळखली जाते. परंतु या आळशी जवसचे फायदे खूप आहेत. तुम्ही मुखवास म्हणून बडीशोप खाता, तंबाखू खाता, पान खाता, गुटखा खाता, त्याच्यापेक्षा जर ही जवस खाल्ली तर तुम्हाला निश्चितच आरोग्याला पौष्टिक पण आहे आणि तुमचं मुखवास म्हणून पण काम होतं. आता हे एकूण किती दुकानं इथं आलेली आहेत? कुठले काय किती दुकानं तिथं आलेली? हे सगळे दुकानं 117 दुकानं आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. हे युनिक आहेत दुकानं. प्रत्येक दुकानाचं स्वतःचं काहीतरी वेगळं प्रोडक्ट आणलेलं आहे. या प्रोडक्ट मध्ये कुटुंबाला साजेसे प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट्स आहेत. जी शेतकरी महिला आहे, शेतकऱ्याची बायको आहे, तिला तिचं पूर्ण स्वयंपाक पटकन आवरावा, तिनं पटकन बाहेर पडावं आणि त्या शेतकऱ्याला आपल्या नवऱ्याला मदत करावी, हे गृहीत धरून आम्ही हे काही होम प्रोडक्ट्स आणलेले आहेत. बरं, याला प्रतिसाद कसा मिळाला? आता किती एकूण किती दुकान म्हणले तुम्ही? 117 दुकान. 117 दुकान इथं थाटले सगळे वेगवेगळे. ही दुकानं जी आहेत ती व्यवसायधारक आहेत, ते कुठले आहेत नेमकं? आपल्या जिल्ह्यातले आहेत का महाराष्ट्रातले का कुठले नेमकं? आपण काय केलं की याला प्रामुख्य दिलं की या आपल्या कळंब तालुक्यातल्या, कळंब शहरामधल्या, धाराशिव जिल्ह्यामधल्या लोकांना प्राधान्यक्रम दिला. जे गोष्टी इथं नाहीयेत त्या गोष्टी आपण बाहेरून मागवल्या. बरं, पण बाहेरून मागवताना आपण हे राज्यस्तरीय ठेवलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रातून ह्या गोष्टी आलेल्या आहेत. काही गोष्टी आपल्याला इथं आलेले जे 2 स्टॉल आहेत तर ते प्रयागराजवरून आलेले आहेत. प्रयागराजला त्यांची कंपनी आहे. ही कंपनी कॅटल फीड आहे. पतंजली कंपनी तुम्हाला वेल नोन आहे. ही पतंजली कंपनीमध्ये त्यांनी कॅटल फीड म्हणजे जनावरांचं पशुखाद्य, या पशुखाद्यामध्ये एंट्री केली आणि त्यांचं लॉन्चिंग आपल्यापासून होतं. ते सुद्धा इथं आलेले आहे. त्याच्यासोबत कॅटल फीडच्या बाकीच्या कंपन्या पण आलेल्या आहेत. आता हा थोडक्यात इतकोचा स्टॉल घेतला. या इतकोच्या स्टॉल मध्ये तुम्हाला सगळ्या इथं काय परिस्थिती काय ही सर सिद्ध हे शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दहिफळचं आहे. स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनी बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी आहे. या कंपनीच्या अंतर्गत हे जे काही प्रोडक्ट तुम्ही बघतायत, यांची जी पॅकिंग बघतायत, यांची पॅकिंग जी आहे तर ती तुमच्या बाकीच्या प्रोडक्टला लाजवेल अशी आहे. त्या पद्धतीने त्यांनी पॅकिंग केलेली आहे. आणि या महिला या प्रदर्शनापासून पूर्णपणे मार्केटमध्ये उतरतायत. स्वतःचं प्रोडक्ट, स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा प्रयत्न करतायत. त्या या महिला आहेत. त्यांना मदत म्हणून आम्ही हे मुद्दामून केलेला आहे. महिलेचा स्टॉल किती आहे त्याच्यामध्ये? महिलेचे स्टॉल 5-6 आहेत. असा स्टॉल पहिला दिसतोय. हा आम्ही लॉन्चिंग होते. त्यांची कंपनी आहे, महिलांनी तयार केलेली कंपनी आहे. काय तुम्ही आता हे सगळं करण्यासाठी यांना काय किती दिवस लागले? कसं काय नियोजन कसं केलं होतं? याचं नियोजन होतं तर ते कम्प्लीट 1.5 ते 2 महिन्यापासून चालू होतं. 12 जानेवारीला आम्ही पहिलं फ्लायर पब्लिश केलं. फ्लायर म्हणजे त्या फ्लायर मध्ये बैठक घेतली होती का? बैठक तर 12 तारखेला बैठक घेतली. 12 तारखेलाच बैठकीमध्ये अनाऊन्स केलं आणि त्या 12 तारखेच्या बैठकीनंतर आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे 12 जानेवारी 2025 पासून. अच्छा, बरं मला सांगा, हे जो तुमची 10वीची जी बॅच आहे, किती विद्यार्थी, किती मित्र आहेत तुमचा परिवार? आमचा हा मित्रवर 136 लोकांचा. 136 लोकांचा. मग त्याच्यामध्ये महिला आहे का? मुलं मुली दोघं मिळून. बरं, हे सगळं कसं मिळालं तुम्ही सर? आता ते त्यावेळेस तुम्ही 10वीचे विद्यार्थी, आता ते म्हणजे सगळं संपर्क करणं वगैरे महिलांना हे ते कसं केलं? काय झालं सर की कोरोना नावाची महामारी येऊन गेली. त्या महामारीमध्ये तुम्हाला आई वडिलांपेक्षा, तुमच्या कुटुंबापेक्षा पण मित्र जास्त मदत करणारे ठरले. तुमच्या जगण्यासाठी ते गरजेचे ठरले. मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही आमचं 10वीचं हाजरी पत्रक घेतलं. त्या हाजरी पत्रकावर जी नावं होते, म्हणजे शाळेतून काढलं, त्या हाजरी पत्रकावर जी नावं होते त्या नावांचे नंतर काही नावं बदललेत का, त्यांचे घर कुठं आहेत, त्या घरांजवळ जाऊन कॉन्टॅक्ट केले. आता काही लोक पोटा पाण्यासाठी आपलं गाव सोडून गेले, परंतु त्यांना या गावामध्येच वापस आणण्यासाठी
तासभर का होईना, 2 तास का होईना, 3 तास का होईना, एका दिवस का होईना, पण वापस आणायचा प्रयत्न आम्ही केला आणि ती वापस आले सुद्धा. तुम्ही सुरुवातीला हे सगळं करण्यासाठी किती दिवस लागला सगळं मेळ लावायला? तुमचं मित्र कंपनी वगैरे मित्र कंपनीचा मेळ लावायला आम्हाला लागले 1 वर्ष. म्हणजे 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सोडलं नाही अर्ध्यामध्ये त्याचं? नाही सोडलं, आम्ही सोडणार पण नाही. तुम्ही काय नंतर त्याच्यानंतर तुम्ही कसं म्हणजे काय कुठं पहिली बैठक वगैरे घेतली होती का? आपण 3 वर्षापूर्वी एक पहिली बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आपल्याला एकत्र यायचं, एकत्र राहायचंय असं ठरलं आणि त्या पद्धतीने आपण एकत्र येत गेलो. तुम्ही पुढाकार कोणी घेतला याच्यामध्ये सुरुवातीला? याच्यामध्ये पुढाकार कोणीच घेतलेला नाही सर, सगळ्यांनी मिळून घेतलेला. बरं, मग आता तुम्ही इथं कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलंय. इकडं आता किती दिवस हे चालणार आहे? तर हे प्रदर्शन आहे 4 दिवसाचं. पहिला दिवस होता 1 तारीख. 1 तारखेला आपण प्रदर्शनाचं उद्घाटन घेतलेलं. त्या दिवशी आपण अश्व प्रदर्शन घेतलं. त्याच्यानंतर 2 तारीख म्हणजे आजचा रविवार, त्या रविवारी आपण घेतोय की श्वान प्रदर्शन घेतो. आपल्या आजूबाजूला असलेले वेगवेगळ्या जातीचे श्वान आपण यात अंतर्भूत करतो. त्याच्यानंतर आज काय श्वान प्रदर्शन आहे? श्वान प्रदर्शन आहे. पहिल्या दिवशी काय होतं? पहिल्या दिवशी होतं अश्व प्रदर्शन होतं. बर, श्वान प्रदर्शनाच्या दिवशी आपण श्वान तज्ञ जे आहेत, डॉक्टर नेताजी शिंगटे म्हणून आहेत, सोलापूरच्या, लातूरला ते प्रॅक्टिस करतात, तर ते इथं त्यांची उपस्थिती देत आहेत. या श्वान प्रदर्शनाबरोबर त्यांचं आपण लेक्चर पण ठेवतो. त्या लेक्चर मध्ये कुत्रं घरी ठेवावं का नाही, मांजर घरी पाळावं का नाही, पाळत असताना त्याची काय काळजी घेतली पाहिजे, त्याची सकाळचं जेवणाचा वेळ, दुपारच्या जेवणाचा वेळ, संध्याकाळचा जेवणाचा वेळ कसं ठेवला पाहिजे, आणि त्याच्यापासून तुमच्या कुटुंबामधला मोठा माणूस असो, छोटं मूल असो किंवा महिला असो, त्यांना काही त्रास होणार नाही, त्यांना काही आजार होणार नाहीत याची आपण काळजी घेतलेली आहे. अच्छा, आज जे इथं तुम्ही श्वान प्रदर्शन भरवलेलं आहे, याच्यामध्ये कुत्रे असणार आहेत, गावरान असणार आहेत, सगळ्या वेगवेगळ्या जातीचे येणार आहेत. किती जातीचे इथे येतील असं अपेक्षित? आपल्याला 12 जातीचे कुत्रे आहेत. त्यात पामेरियन आहे, अल्सेशियन आहे, डॉबरमॅन आहे. त्याच्यानंतर इथं न आलेला कुत्रा आज आलेला आहे का? कुठं आणलेला आहे का? हो सर, तुम्ही ऐकलंय का कधी पाकिस्तान बुले नावाचा एक कुत्रा आहे? पाकिस्तानी बुले, BULLA, हे पाकिस्तानी बुले नावाचा कुत्रा आहे. तो आपल्याकडं कधीही आढळत नाही, कारण तो रणामध्ये वापरला जातो. तो आपल्याकडे आलोय, ते पाकिस्तानहून नाही आलेलं, त्याचं नाव आहे जातीचं पाकिस्तानी पाळलेलं आहे ते. हो, आपल्या तालुक्यामध्ये पाळलेलं आहे. भाटशिरपुराला आहेत ते, त्यांच्याकडे ते कुत्रं पाळलं जातं. म्हणजे त्या देशात पाळलं जातं कुत्रं नाही, त्याचं नावच आहे ते पाकिस्तानी बुले म्हणून. बर, म्हणजे जसं एखाद्या पामेरियन नावाची जात आहे, जातीचं कुत्र इथं आहे, तसं त्या पद्धतीचं ते कुत्रा आहे. अच्छा, आता बघायला मिळेल आपल्याला? हो, बघायला मिळेल. बरं, मला सांगा, आता हे सगळं तुम्ही आज केलंय, हे सगळं करताना, आता हे सगळं करण्यासाठी हिची आर्थिक जी बाबी आहे ते कशा, म्हणजे कसं त्याचं आपण काय केलं की सुरुवातीचा जो बेस फंड आहे तर तो आपल्या पूर्ण ग्रुप मधूनच घेतला. सर्वांना पार्टिसिपेट करायला सांगितलं. या पार्टिसिपेट करत असताना आपण सगळ्यांना काही कंपल्शन केलं नव्हतं. त्यांनी ठराविकच रक्कम दिली आणि त्यांनी, हे बघा, हे कुत्र एक फार सुंदर कुत्र आहे, बघितलं का? ह्याचं नाव काय सर? कॅमेरामध्ये इकडे या सर, पुढे या सर, इकडे 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 इकडे. हा, व्यवस्थित. इकडून इकडे करा, इकडे या इकडे या. हे ग्रेट डेन आहे. या ग्रेट डेनला व्यवस्थित बघा. पाकिस्तानी बुले आणि या ग्रेट डेन मध्ये एवढासा काही फरक दिसत नाही, परंतु याच्या पालन पोषणामध्ये आणि याच्या कमांडिंग मध्ये खूप सारा फरक पडतो. हे ग्रेट डेन जरी असलं तरी चालतंय का? हो, चालतंय सर. हा, काय नाव आहे याचं? बर, किती नाव काय? बालाजी शिंदे. हे किती दिवस झाले? किती वर्षाचा आहे पिल्लू? 1 वर्षाचा. 1 वर्षाचा आहे ते. बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 वर्षाचं पिल्लू आहे, पूर्ण वाढलेलं कुत्र नाही. गाव कोणतं आहे तुमचं? लातूर. कुठं राहता लातूरला? म्हणजे कुठं घरी पाळले तुम्ही का? काय मंगल कार्यालय. किती खर्च याचा दररोजचा? 4 किलो. बघा, 4 किलो नॉनव्हेज खाणार हा. बघा, 1 वर्ष वय आहे याचं. याचं नाव पण भैरव आहे, भैरव. दिसायला पण भैरव आहे आणि खायला पण भैरवच आहे. भैरवच आहे सगळं.
अच्छा या सर बघा कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे दुकान आलेले आहेत आज. श्वान प्रदर्शन आहे. श्वान प्रदर्शन म्हणजे इथं कुत्रे वेगवेगळ्या जातीचे आहेत तिथं आलेले. इकडे बघा अजून हे वेगळ्या प्रकारचं कुत्र आहे. पॉमेरियन जात म्हणल्यानंतर पांढऱ्या कलरची पॉमेरियन जात बघतो आपण नेहमी. आणि हे पॉमेरियन जात आहे पण याचा कलर वेगळा आहे. अशी फार थोडकी जमात शिल्लक आहे. त्याच्यातलं एक कुत्र आपल्या कळम मध्ये आहे. हो हा कोणता आहे? गुलमस्टी कुठलं आहे? बर किती वर्ष वय आहे याचं? 3 वर्ष आहे. काय लागतं खायला याला? दूध किती दूध लागतं दररोज? अर्धा लिटर. काय करतात? कशासाठी पाळ आहे? शौक म्हणून. कधी बघा इकडे खाली दाखवा जरा. कॅमेरामॅन नवीन घेतले तो आमच्यात. काय करत नाही सर तुम्ही पण काय करत नाही. नर आहे का मादी आहे? सगळ्या फॅमिलीत 3 आणल्या आहेत तरी वगैरे गुणामुळे आणले नाही. अच्छा घ्या ते धरा. पकडा त्याला पकडा. या इकडून सर या चला सर. आणखीन काय बघूया प्रदर्शनामध्ये? श्वान प्रदर्शन अपूर्व संधी या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. या सर इकडून या. सर हे हस्की आहे. कोणते? हस्की हस्की हस्की. हे बर्फाळ प्रदेशामध्ये वापरलं जातं. हा हे आपल्या कळम मध्ये आलेलं आहे. कुठल्या इथं? कळमच. या हस्कीला आपल्या वातावरणामध्ये सेट करण्यासाठी कायम कूलर्स ठेवावे लागतात किंवा थंड वातावरण ठेवावं लागतं. किती दिवसाचं आहे? 6 महिन्याचे. फक्त 6 महिन्याचं आहे. याचे डोळे पण बघा. 12 वाजता डोळे. कसे डोळे आहेत बघा त्याचे? ब्ल्यू आईज आहेत. बरं ह्याला आजार वगैरे आला तर कुठं दाखवतात? कोणाकडे? इथं आहेत का ते? हो आहेत ना. उपचार वगैरे होतो इथं? हे पण पामेरियन आहे. थोडस चांगलं केस ठेवलेलं पामेरियन. सर पण तुम्हाला इतकी माहिती कशी काय? तुम्ही प्रत्येक जातीचे नाव सांगायला लागला. अहो सर आमच्या ग्रुप मध्ये एक श्वान तज्ञ आहे. त्याचं नाव नेताजी शिंदे. आपण हे फिरत आपण त्याला पण भेटणार. कुठे आहेत ते? आहे तिथं. चला या इकडे. हे कोणतं आहे? पुढे घे. हे ग्रेवन ग्रे हाऊंड म्हणतात त्याला. इकडे किती वर्षाचा आहे? ग्रे हाऊंड. हे 11 महिन्याचं. केस. तुझं गाव कोणतं आहे? केसच आहे. सांगू सर नाही शिकले तुम्ही? दिखले. या सर. आणखीन सर हे कुठून आलेत? बघा कसबत डोळ्याचे. डेंजर दिसते. ही जी जात आहे ही जात आपण फार पूर्वी वापरत होतो. हे भटके विभक्त जमाती जे असतात जे स्वतःच्या पाठीवर घेऊन सगळा व्यवहार करतात, त्यांचं जीवन जगतात, त्यांच्यासाठी फार महत्वाची जात होती. आता ती हळूहळू नवीन कुत्र्याच्या पाठीमागे ही जात नामशेष होत चालली. आणि तरी परंतु आपल्या तालुक्यामधल्या कसबे तडोळ्यामध्ये हे लोक ती जात पाळायचा प्रयत्न करतात. या सर अजून 3 ठिकाणी चॅम्पियन आहे सर. 3 ठिकाणी. अरे वा. कुठे गेले त्याच्या आधी? बर. मुलाने सर इथं तुम्ही बघाल दोन ऍम्ब्युलन्स उभे आहेत. हा इथे एक ऍम्ब्युलन्स आहे बघा. इथे ऍम्ब्युलन्स सुद्धा उभा करण्यात आलेली आहे. ही जी ऍम्ब्युलन्स आहे ही ऍम्ब्युलन्स आहे तर ही माणसांसाठीची ऍम्ब्युलन्स आहे. माणसांना गरज लागली, काही अपघात घडला तर त्यासाठी ही ऍम्ब्युलन्स वापरली जाते.
आणि त्याचबरोबर समोर एक अँब्युलन्स उभी आहे तर इकडे या. ती पशूंसाठीची अँब्युलन्स आहे. आणि हे आहेत डॉक्टर नेताजी शिंदे, हे आमचे बॅचमेट आहेत. अच्छा, आता हा माईक काढून तुम्हाला लावतो आम्ही. सर काय सांगाल आता, सुरुवातीला तुमचं टुडे समाचार मध्ये स्वागत आहे. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलला आम्ही कुठल्याही स्टोऱ्या वेगळ्या दाखवतो आणि आज पण तुम्ही इथं प्रदर्शन भरवलंय आणि तुम्ही तज्ञ आहात या सगळ्या विषयाचे. एक डॉक्टर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आतमध्ये आम्ही पाहिले सगळे दुकानं वगैरे. मात्र तुम्ही याच्यातले तज्ञ आहात तुम्ही, असं त्यांनी सांगितलं. नेमकं काय तुमचा परिचय सांगा सुरुवातीला. मी डॉक्टर नेताजी शिंदे. माझं पेट क्लिनिक लातूरला आहे. काय लातूरला. इकडे बघूया आपण. हा बोला बोला. गेल्या 20 वर्षापासून या इकडे इकडे अलीकडे इकडे आपण बोलत जाऊया. इकडे हा बोला. गेल्या 20 वर्षापासून मी श्वान चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करतो. कुठं स्पेशालिटी लातूर. मराठवाड्यामध्ये माझं दुसरं शहर आहे जिथं फक्त स्पेशालिटी डॉग आणि कॅट्स माझं क्लिनिक आहे. आणि त्या वर्षापासून प्रॅक्टिस चालू केल्यापासून आमचा अविरत प्रयत्न राहिला की लोकांपर्यंत ब्रीड पोहोचावा. वेगवेगळ्या ब्रीड लोकांना त्यासाठी आम्ही ह्या नवीन ब्रीड लोकांना दाखवण्यासाठी डॉग शो कंडक्ट करतो. त्यावेळेस आमचा हे फ्रेंड्स फॉर युअर ग्रुप आहे, जे की आमचा हा मी कळमचाच आहे. आमचा हे लहानपणीचा बालमित्रांचा ग्रुप आहे, जे की आमचे 90. आता हे जे अँब्युलन्स उभा केलेली आहे कशासाठी उभा केलेली आहे? हे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची अँब्युलन्स आहे. मुख्यमंत्री पशुधन योजनेतून आहे. 1962 नंबरला कॉल केल्यानंतर ह्या अँब्युलन्सद्वारे कॉल सेंटरला कॉल जातो आणि तिथून जी पशुपालकांची जी काही इच्छा आहे किंवा त्यांची जी कंप्लेंट्स आहे ती कंप्लेंट त्यांच्याद्वारे अटेंड केली जाते. घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठीची ही आहे. आपण अँब्युलन्स बघूया उघडून नेमकं मध्ये कसे ते जे आहे मुख्य ते आमचे पशुसंवर्धन सहाय्यक आणि हेड त्यांचे याच्यावरचे पशुधन विकास अधिकारी, तर ते तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगतात. थोडं या ना इकडे, आपण पुढे या. हे कसं आहे अँब्युलन्स कशी आहे दाखवा आम्हाला मधली. त्याच्यामध्ये काय असतं अँब्युलन्स? त्याच्यामध्ये मेडिसिन जे इमर्जन्सी आपल्याला जे केसेस येते. तुमचं नाव काय? डॉक्टर राऊत. पूर्ण नाव सांगा. डॉक्टर अण्णासाहेब रावसाहेब राऊत. बर. आता हे पशुवैद्यकीय म्हणजे जनावरांसाठी वापरली जाणारी रुग्णवाही अँब्युलन्स तिकडे पलीकडे माणसाची. ह्याच्यामध्ये हे तर आपल्या जिल्ह्यात हे कुठं असते? कळम दवाखान्यामध्ये. बर. कसं असतं याचं काय नेमकं उपचार? याची अशी पद्धत आहे की यांनी रूट ठरवून दिले शासनाने. ज्या ठिकाणी एसटी बस जात नाही त्या गावात आम्ही जातो आणि तिथे कॉल केलेला जातो आणि मग त्या केली जाते. शासनाला शेतकऱ्याचं नाव नोंदवलं जातं आणि त्याची ट्रीटमेंट करतो. काय असं एखादी आपत्ती घडली त्या ठिकाणी जाऊ शकतो तुम्ही? आपत्ती म्हणजे ज्या रूटवर जे आपल्याला गाव दिले आहेत त्या गावातली सर्व इमर्जन्सी करतो. अच्छा. एखादा अनुभव आहे त्याच्यामध्ये? हो, भरपूर ठिकाणी अनुभव. सांगा बरं. आता 17 गाव आहे तिथे म्हैस आढळली, त्यांचा कॉल आल्याबरोबर आपण जाऊन ते कोणत्या नंबरला कॉल करायचा? 1962 नंबरला कॉल केला की ही गाडी तिथे येणार आहे. कळंब तालुक्यातील गावात 11 गाव मोजके गाव आहेत. मोजके गाव म्हणजे ते ह्याला कारण सगळीकडे एक गाडी पोहोचणं शक्य नसतं. 11 गाव वापरली जाणारी अँब्युलन्स. सर मला सांगा, आता हे सगळं जे नियोजन आहे आजचं हे कसं केलेलं आहे तुम्ही? हे आमचं फ्रेंड्स फॉर जे ग्रुप आहे त्याच्यातून आम्ही बरेचसे सामाजिक कार्य करत होतो. तर त्याच्यामध्ये असं ठरलं की शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी चांगलं करावं म्हणून आम्हाला ही किसान मित्र कृषी महोत्सव घ्यायची इच्छा होती. तर आम्ही ते पूर्ण प्लॅनिंग करून हा गेल्या 4 महिन्यापासून प्लॅनिंग चालत आहे. इकडे काय केलेलं इकडे? हे जे आहे ते श्वानांना उभारण्यासाठीचे केनल्स आहे. हा, तिथले जे आहे त्यांचे केनल्स हे सगळे श्वान खूप उन्हाळ्याचे लागतात म्हणून त्यांच्यासाठी कूलरची पण व्यवस्था केलेली आहे. अशा जवळपास एक 48 डॉगची एंट्री झालेली आहे. पण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे श्वान आलेले आहेत. हे तुम्ही सगळं 1995च्या बॅचला जे 10वीला होते ते सगळे विद्यार्थी एकत्रित मिळून सगळे किती 117 117 जण स्टॉल किती?
आवर्जून आपल्यामध्ये उपस्थित आहे पण म्हणजे तुम्ही सगळे हे सन्मानाला डॉक्टर प्रीतम आचार्यजी काय वाटतं वेगळीकडे खर्च डॉक्टर सावजी सर या ठिकाणी परीक्षणाला उपस्थित आहेत. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांना जी कृषीसाठी अत्यंत जे पारदर्शक लागतं, पद्धतीने ते करता यावं. परीक्षण माल आणि व्हावे यासाठी ज्या मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी काल शो होता. आज श्वान आहे. श्वान पण शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी मित्र आहे. त्यांना पण एक पशुसंवर्धन हे कृषी सोबत सहाय्यक म्हणून चालतं. ते श्वान उत्पादनातून त्यांना भेटावं म्हणून ते कशी त्याची राखणी आखणी त्याच्याबद्दल आज व्याख्यान पण ठेवलेलं आहे की कशा प्रकारे सांभाळ करायचा. आणि उद्याच्याला गायींसाठीच शो आहे. तर हे तिन्ही शो आपण 3 दिवस अरेंज केलेले आहेत. बरं सर हे कोणत्या जातीचे कुत्रे आहेत तिकडचे ते लॅब्राडॉर जातीचे आहेत. रॉट व्हीलर आहे. ब्लॅक कलरचं जे आहे ते रॉट व्हीलर आहे. बर आणि हे पॉमेरियन जातीचं आहे. किती जातीचे कुत्रे आलेले आहेत तिथं? एकूण इथं मला वाटतं एकूण 18 प्रकारचे कुत्रे आहेत. 18 जातीचे कुत्रे आलेले आहेत. हा 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 म्हणजे एकूण 18 जातीचे आहेत. हो, हे कोणत्या जातीचे? हे पॉमेरियन जातीचं आहे. हे पॉमेरियन. बर इकडे या, इकडून इकडे चला. बघा इथं प्रदर्शनामध्ये नेमकं आज म्हणले की श्वान प्रदर्शन भरलेलं आहे. आमचे मित्र पण आलेत. काय सांगाल प्रदर्शन बघितलं कसं वाटलं? बरं छान आहे. बरं काय कळंब शहरामध्ये या मित्रांनी भरवलं. तुम्ही पण आहेत सर त्याच्यात? तुमचे क्लासमेटच आहेत का? म्हणजे ते हे असं गेट टुगेदर त्याऐवजी हे भरवलं. काय वाटतं बरं? हे नाही तर फॅशन शो आणले. अच्छा आता काय बघितलं तुम्ही आज? काय वाटलं बरं तुम्हाला? नवीन जातीचे कुत्रे श्वान आहेत. पाकिस्तानी चांगले सजून आणले की रे. हा बघूया ना आपण इकडे पण जाऊया. हे हा कोणता आहे? हा काय नवीनच? सर नमस्कार. मी म्हणलं तुम्ही कसं काय दिसणं झालं? हे कोणत्या जातीचं आहे? हे क्रॉस ब्रीड आहे. क्रॉस ब्रीड आहे. हे डॉबरमॅनचं क्रॉस आहे. म्हणजे त्याला असं हे केलंय, त्याला सजून ड्रेस घातलाय. तो पलीकडे कोणत्या जातीचा आहे म्हणले? चला बरं बघूया. ते बोलली जातीचं आहे. मी सकाळी झालं. बघूया आपण इकडे जाऊया आता. पलीकडे या सर इकडे. काल यायचं होतं पण काल काही जमलं नाही क्लिनिक मुळे. आज रविवार. कोणता आहे तो? हे बुल्ली जातीचा आहे. हे रॉटव्हीलर आहे. आणि तो बुल्ली जातीचा आहे. पांढरा का? त्याच्यामध्ये पाकिस्तान, पंजाब हे सगळे प्रांत परत पडतात. ह्याचे काय नाव? ह्याची कोणती जात आहे म्हणजे? रॉटव्हीलर. हे पूर्ण मालकाचं हे पूर्ण कमोड ऐकतो हा. म्हणजे सांगल ते मला जो सांगाल तो. गार्डिंग साठी ब्रीड आहे ते. बसा खाली. काय नाव तुमचं? अशोक शिंगारे. गाव धारून. इथलेच आहेत. किती वर्षाचं आहे ते? 38 महिने. 38 महिने. 38 महिन्याचं. काय खातं तुम्ही? दही भात एक टाइम आहे आणि एक टाइम पेडीगिरी. किती खर्च आहे त्याचा? खर्च तर काय आपण बघत नाही सर. नाद आहेत. 2 आहेत. दोन्ही बी तिचं पिल्लू शेतात पाळले का घरी? घरीच आहे. घरी. काय करता तुम्ही? मी सर सध्या प्राध्यापक आहे. हो, राजमाता व्यवसाय. पलीकडे बघूया सर. पलीकडे बघूया आपण.
या सर इकडे या. कुठून आणलंय कुठून आणलंय याला मुंबईवरून. हा कोणत्या जातीचा आहे? गुल्ली आहे पाकिस्तान गुल्ली. तुम्हीच आहेत का मालक? बरं आता तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय तुमचं गाव? बरं हे किती वर्षाचं आहे? 18 महिन्याचं. 18 महिन्याचं आहे. खाली बसा तुम्ही. 18 महिन्याचं आहे ते. 18 महिन्याचं आहे. 18 महिने. बरं इकडे पलीकडे जा सचिन. सचिन पलीकडे जा. इकडे पलीकडे जा. नाही ऐकत आता तिथं नाही ऐकत तिथं ऐकत आहे. पूर्ण व्हिडिओ घ्या आमचा पूर्ण. हा काय करता तुम्ही? शेती 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 करता. मग हे कशासाठी पाळले तुम्ही? कुठून आणलंय? शेतीसाठीच पाळलंय शेतीसाठीच पाळलंय. बर त्याचं खाद्य किती आहे म्हणले दररोज? दिवसाला 2 किलो पेडेगिरी 2 किलो. हा 4 चपात्या आणि 2 लिटर दूध. हा पेडेगिरी सांगितलं की कुठून खरेदी करता? हा ते विकत कुठून घेता? विकत? ठीक आहे आप्पा बर फळंग मेडिकल. बर चला बघा इथं कृषी प्रदर्शनामध्ये हा सर या इथं कृषी प्रदर्शनामध्ये इथं आज श्वान प्रदर्शन होतं. बघूया आपण पुढे जाऊ आणखी नेमकं काय इथं प्रदर्शनामध्ये आहे पाहूया आपण. आणि चौथ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता आहे. पण ह्याचे काय बक्षीस वगैरे मिळणार आहेत? हो प्रत्येकाला आता हे प्रत्येक ब्रीड वाईज जे आहे ते जे कॅटेगरी कसं बक्षीस असणार आहे? तर आता हे ब्रीड वाईज असतं म्हणजे प्रत्येकाची जात. आता ही सध्या जी जजिंग चालू आहे ते डॉबरमॅन आहे. डॉबरमॅन मध्ये पहिला दुसरा तिसरा ते इंट्रानुसार त्याच्यामध्ये जास्त एंट्री आले असेल तर नर आणि मादी असा वेगळा सेपरेट ग्रुप केलेला आहे. तर ते दोन्ही आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठे श्वान मध्यम श्वान आणि लहान श्वान टॉय ब्रीड्स म्हणतात ते वेगवेगळ्या सगळे एकत्र. काही आपले देशी ब्रीड आहेत. आपल्या महाराष्ट्राची पश्मी आणि कारवान जी जात आहे ती जर आम्हाला स्पेशली शेतकऱ्यांसाठी की ते कमी खर्चामध्ये ते श्वान पाळू शकतात. त्यांच्या शेतीच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या त्या रोजोत्पन्नासाठी पण वापरू शकतात. त्यासाठी आम्ही दिलेला आहे. काय संदेश कराल आता तुम्ही इतकं सगळ्या मित्रांनी मिळून हे भरवलंय? आमची एकच इच्छा होती की शेतकऱ्यांचा याच्यातून फायदा व्हावा. क्लिअर दिसतंय का व्हिडिओ? हा शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्याला करता यावं. कारण आम्ही नंतर इकडून ये. सगळे मित्र वेगवेगळ्या याच्यावरती आहेत. काही जण डॉक्टर आहेत, काही शिक्षक आहेत, सगळ्या वेगवेगळ्या पेशाचे आहेत. शेतकरी फार कमी आहेत पण आहे तर पहिला एक व्यवसाय असून दुसरी शेतकरी म्हणजे मॅक्झिमम सगळे शेतकरी फॅमिली मधूनच आहेत आम्ही. सध्या आमचं जे वर्किंग आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे आणि सपोर्टिव्ह मध्ये शेती आहे. तर आपल्याला शेतकऱ्यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही हा पूर्ण नियोजन केलं आहे. कृषी महोत्सव त्यामध्ये करता आलं. बरं तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा परत एकदा. माझं डॉक्टर नेताजी शिंगटे श्वान चिकित्सक आहे. स्पेशालिटी प्रॅक्टिस आहे. पेट क्लिनिक माझं लातूर इथं आहे अवसर रोडला. बरं बघा इथं कृषी प्रदर्शनामध्ये आज इथं दाखल झालो तुम्ही कळंब शहरामध्ये आणि इथं खूप भलं मोठं कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही वेगळं होतंय वेगळं घडतंय वेगळं दिसतंय ते मी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 3,71,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा जे घडतंय ते वास्तव दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी कळंबचं कृषी महोत्सव मित्रमंडळींनी भरवलेलं ते ठिकाण शहर कळंब तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद धाराशिव. सचिन बोलतो बातमी चालू आहे करायला सांगतो. परीक्षणासाठी लॅब्राडॉर मेल या ठिकाणी दाखल झालेला आहे. परीक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या पॅरामीटर्स चेक केल्या जात आहेत. वाढले
श्वान मालक सोडून इतरांनी कृपया बाहेर जावे आणि छोट्या मुलांना विनंती आहे कृपया बाहेर थांबावं. छोट्या बालकांना विनंती आहे की कृपया आपण काही कुत्रे अत्यंत डेंजर आहेत ते उडी मारू शकतात तुमच्या अंगावर. ज्या डॉगच्या श्वान मालकांनी अद्याप अभि अभि हॅलो जावळे सर. हॅलो अभि. ताकत लग रहा है, बच्चे बनाते हैं घर पे. 10 साल का बच्चे दे दो वो बनाते सर. इसमें कुछ नहीं करना सर, दबाते जाओ निकलते जाएगा. वो टेक्निकल टेस्ट थोड़ी है. बोलो सर कितनी? 1 2 चला पटकन बोला. 100 रुपये का आइटम है, सोचो नहीं चल. में तेल में फ्राई करना, तैयार करना, रेडी करना सर. से बना करके स्टाइल से तैयार करेंगे, रेडी करेंगे सर. और डिजाइन का साँचा है. मशीन एक है और एक मशीन ला पूरा 15 प्रकार का साँचा है. घर पे चकली बनाना हो तो ऐसा देखिएगा. ऐसा बनाएंगे. चकली का साँचे को आपने यहाँ से डाल देना और ईट को यहाँ से लॉक करना है. ईट आपका बेसन का, चावल का, दाल का, आलू का, क्रीम का, सूजी का, साबुदाने का, जो भी आटा खाते हैं इसके अंदर डाल करके प्रेस करना है. बाकी त्याला काय करायचं? ओमेगाचं जवस आहे. जेवणानंतर बडीशेप सारखं खायचं. ओमेगाचं जवस आहे. तुम्हाला चॉकलेट देणार. डेली 1 चमचा खायचं सांगते. हे कसं आहे माहिती आहे, ह्याच्यामध्ये मला मच्छी 1000 रुपये केजी भेटतं. ते आपल्याला चौसष्टच भेटतं ना सगळं. 100ला 3 पॅकेट आहेत. डेली 28,000 रुपये क्विंटल आहे सांगते. CSS ऑर्गॅनिकच आहे. रोस्टेड जवस आहे. ओमेगा 3 टेस्ट करा ना. चला बघा, जगातला कुठलाही भाजीपाला काही सेकंदात बारीक 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 कुठलाही त्रास सीधा प्रेस करेंगे तो असे अंगातले हे करतात. काय म्हणलं?
आनंद घ्या. शोला सुरुवात करत आहोत आपण. रॉटिलर सर्वप्रथम देण्यात येईल. रॉटिलरची कोणाची एंट्री राहिली असेल एंट्री करून राहिली परंतु शो सुरू झाल्यानंतर परत एंट्री करता येईल लागेल. फक्त त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अभी हॅलो.